तर इथून पुढे मी रेग्युलर व्हिडिओ टाकणार आहे. व्हिडिओ फेसबुकला येईल माझा, यूट्यूबला पण येईल. यूट्यूब चॅनल पण आहे. यूट्यूब माझं दुसरं एक चॅनल आहे, त्याच्यावर चांगले पैसे भेटतात आपल्याला. पण ते चॅनल UEC चॅनल आहे, त्याच्यामुळे चॅनलचं काही नाव नाही सांगणार मी. थोडेफार कमवतो त्याच्यावरून. आणि मित्राला ही विषय सांगितलेला मी, बाबा कमव, भरपूर पैसे भेटतात त्याच्यात. तसं तर फ्रीच आहे तू, काम बी करत नाही, काय नाही, घरचे काम करतात म्हणून तू रिलॅक्स आहे. घरचे म्हणते जॉब कर, एखादी करत नाही. आता 8-9 हजार आहे, त्या पाण्याच्या गाडीवर गेला होता. शिकलेला आहे, त्याला भारी जॉब पण भेटणार. तसं तर शिकलेला आहे, त्याला म्हणलं पाण्याच्या गाडीवर काम करतोय तू. मला म्हणतो 3-4 घंटेच काम करतोय. अरे 3-4 घंटे करत होता तू, आता काम करत होता, काम पण सोडले ते. 3-4 घंटे करतोय तू आणि परत नाही करत, रिलॅक्स आहे, मग बनव व्हिडिओ. परत आता ते करत होता तेही सोडलं. मग त्याला सांगितलं फेसबुकला बनव, यूट्यूबला बनव. एकच व्हिडिओ दोन्हीकडे अपलोड करायचं आपल्याला आणि बोलायचं कॅमेरासमोर येऊन. जगाचा नाही विचार करायचा म्हणजे. तसं तर कोणाला कोणापाशी टाईमच नाही की त्याच्या माघारी बोला आणि त्याच्या माघारी बोला. काय गरज पडली, कोण कशाला बोलते. आपल्यातच हिंमत नाही, आपण कॅमेऱ्यासमोर येऊन बोलू शकत नाही, तर जगाला नाव ठेवायचं नाही. आणि 4 लोक बोलणारे असते ते आपणच ठेवलेत असा विचार करायचा. मस्त व्हिडिओ बनवून टाका, रेग्युलर व्हिडिओ टाकायचे, फेमस होईपर्यंत 2 व्हिडिओ टाकत राहायचे डेली. फेमस झाल्यानंतर काय, तुम्ही एक जरी व्हिडिओ टाकला बस झालं. व्हायरल झालं की भरपूर पैसा भेटतो त्याच्यामध्ये. प्लस रिस्पेक्ट करतात लोक आपली. खरं सांगायचं म्हणजे सोशल मीडियावर फेमस व्हायचं म्हणल्यावर त्या माणसामध्ये आहे ना थोडासा कॉन्फिडन्स पाहिजे, जिद्द पाहिजे. आणि थोडंसं माणसामध्ये लाज ठेवायची नाही. म्हणजे लाजलो ना तुम्ही, संपला विषय. मी कसा व्हिडिओ बनवू, हे काय म्हणतील, शेजारचे काय म्हणतील, ते काय म्हणतील. आपलं घर कोण चालवतं, आपण चालवतो. स्पष्टपणे आपल्याला येऊन बोलायचे समोर, जगाचा विचार करायचा नाही. मस्त कॅमेऱ्यासमोर या, बोला, काही बोला, फक्त वाईट बोलायचं नाही, चांगलं बोला. तुम्ही येऊन कसं फेमस व्हायचं काय, सगळ्यांनी व्हिडिओ बनवा, लाजायचं काय नाही. माहिती नाही यूट्यूबवरून घ्यायची, सगळी माहिती भेटते. थंबनेल कसं बनवायचा, व्हिडिओ अपलोड कसा करायचा, दुसरं हॅशटॅग कसा वापरायचा. तर नॉन फॉलोवरपर्यंत आपला व्हिडिओ गेला कसा पाहिजे, व्ह्यूवर्स कसे जास्त येतील आपल्या व्हिडिओला, सगळं समजतं. सगळी माहिती होती. आईच्या पोटातून कुणी शिकून आलेलं नसतं. बोलत राहा, व्हिडिओ बनवून टाकत राहा. फक्त माणसामध्ये आहे ना थोडासा उशीर लागतो फेमस व्हायला, माहिती आहे का, वेळ लागते. माणसामध्ये हिंदी माहिती आहे का, सब्र पाहिजे, थोडा तर पाहिजे की माणसामध्ये. बाबा वेळ लागतो. 4 दिवस बनवला, महिना बनवला, 2 महिने बनवला, अरे माझा व्हिडिओच जाणार, व्हायरलच होणार, व ते सगळं होते. प्लस अजून आपल्याला यूट्यूबवरून काही सेटिंग असते. आता सेटिंग माहिती करायची, कोणती सेटिंग ऑन करावं लागेल, आपला व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत कसा पोहोचेल, यूट्यूबवर माहिती घ्यायची, बनवायचा व्हिडिओ बनवून टाकायचा. हळूहळू फेमस होते. फेमस झाले की माणूस पैसा आपोआप येतो, पैसा वाटतो. फ्री बसण्याऐवजी आपण काम करत नाही, किंवा काम करून आपल्याकडे वेळ आहे. आता मला म्हणला तुझ्यात हिंमत आहे तर ये समोर कॅमेऱ्यासमोर बोलून दाखवतो, एकदा बोलून दाखव, मग मी व्हिडिओ बनवून टाकतो. माझा मित्र म्हणला, त्यामुळं म्हणलं की आपण चालू करावं. तसं तर मी कामाला जातो 10 वाजता, 1 वाजता कामावून घरी येतो. 1 वाजल्यापासून ते 4 वाजेपर्यंत मी घरीच असतो, काम परत नाही. 4-4:30ला परत कामाला जातो, 8:30-9 वाजता वापस घरी येतो. चला म्हणलं आपण व्हिडिओ बनवून टाकू. आता मी दुसऱ्याला सल्ला देतोय आणि तो मला काय म्हणते, हिंमत लागते कॅमेऱ्यासमोर येऊन बोलायला, लाज वाटते, जग काय म्हणत. म्हणजे मी बनवून दाखवतो तुला म्हणून 2-4 महिने बघ. मी जर नाही कॅमेऱ्यासमोर आलो तर समजायचं खरंच बाबा माझ्यात हिंमत नाही. आणि हिंमतीचं काय होतं त्याच्यात, कोण काय म्हणणार आहे, काय आपण काही शिवाय देऊ राहिलो का, कोणाचं नाव घेऊ राहिलं. येणार आहेत लोक किंवा आपल्याला मारणार आहेत, घरात बसणार आहे, तसं काय होणारच नाही ना. आपल्यात दम काय बाबा, बनवायची, टाकायचं, फेमस व्हायचं, फक्त चांगलं बोलायचं. तुम्ही काही बोला, यूट्यूबवर आजकाल काही चालायला लागले. अहो शॉर्ट कपडे घालून बाया नाचतात, पोरं काही कसले व्हिडिओ बनवायला लागले. आता काही मुलं तर आहेत किन्नरची ॲक्टिंग करते फेमस होण्यासाठी, किंवा मेकअप करून दाखवणं. काही तर अर्धा चेहरा मुलीचा, अर्धा मुलाचा. पुन्हा मुलीचं गाणं लागलं की अर्धा चेहरा असं करून बोलायचं, मुलाचा लागला की असा चेहरा करून बोलायचं. फेमस आहेत ती पण, भरपूर फेमस आहेत, भरपूर पैसे कमवतील. आता मनोज डे म्हणून मुलगा आहे ना, त्याच्याकडे फॉर्च्युनर आहे, ऑडी आहे, भरपूर गाड्या आहेत. गाड्या सोडव. आता आपण आपलं बघायचं, फेमस व्हायचे ना, बनवायचं, व्हिडिओ टाकायचं, बोलत राहा तुम्ही पण, व्हिडिओ बनवत राहा. मराठी तर विचार करू नका.
मराठी बोलून व्हिडिओ बनवणं, असं नाही की हिंदीच. आता मला हिंदी पण येते, परफेक्ट चांगली हिंदी येते. नाही, मला मराठीचे व्हिडिओ बनवायचा आहे, बनवत राहणार 100% इथून पुढे. तरी लाईक करा, फॉलो करा, सपोर्ट पण करा. ठेवू का?